नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आरबीआयच्या एका प्रस्तावामुळे किंवा निर्णयामुळे सुरू झालेल्या एका नवीन वादाची. मुस्लिम समाजाची उन्नती होण्यासाठी त्यांना बिनव्याजी कर्ज देणाऱ्या बँका उघडण्याचा आरबीआयचा विचार आहे, परंतु राजकीय पक्षांनी याला जोरदार विरोध केला. पण केंद्र सरकारनं जर याला मंजुरी दिली तर लवकरच बँकेमध्ये असे विभाग सुरू झालेले पाहायला मिळतील. नरेंद्र मोदी नुकतेच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाऊन आले. तिथल्या सुलतानासोबत इस्लामिक बँकेचा करार झाला. आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं देशामध्ये त्याची तयारी सुरू केली आहे. भारत सरकारनं हिरवा कंदील दाखवल्यानंतर सध्याच्या बँकांमध्ये आता मुस्लिमांसाठी वेगळी खिडकी उघडण्यात येईल, जी शरिया कायद्यानुसार चालेल. त्यात व्याज देणं आणि घेण्याला मनाई असेल. त्यानंतर कायदेशीर, तांत्रिक, व्यावहारिक आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन पूर्ण वेळ मुस्लिम बँका सुरू करण्याचा विचार केला जाईल, असं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय. मात्र सरकारच्या या प्रयत्नावर विरोधक थोडे साशंक आहेत. देखिए, अच्छी बात है ये. मैं तो कह रहा हूँ कि अगर मुस्लिम समाज के धर्म को देखते हुए इतना बड़ा कदम सरकार उठा रही है, तो मुस्लिम समाज का शादी, ब्याह, निकाह, तलाक के लिए जो मुस्लिम समाज अपने शरीयत के मुताबिक कुरान शरीफ को अदा करता है, उसको क्यों रोका जा रहा है? तो कहीं ना कहीं तो मुझे डाउट हो रहा है मुझे कि ये जो है सिर्फ इलेक्शन के तई बेवकूफ़ बनाने के लिए कोई ये एडवर्टीजमेंट तो नहीं है, ये ऐलान तो नहीं किया जा रहा है. जो सरकार बैठी हुई है ये मुसलमानों के हित में कोई काम करेगी मुझे नजर नहीं आ रहा है. देशामध्ये सध्या 18 ते 20% मुस्लिम समाज आहे. त्यातला 40% समाज हा अल्प वेतनाच्या कामगार क्षेत्रामध्ये आहे. व्यावसायिक शिक्षण आणि कर्ज पुरवठ्याचा अभाव यामुळे हा समाज जो आहे तो मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्यातच इस्लाममध्ये व्याज देणं आणि घेणं हे हराम म्हणजे पाप मानलं जातं. त्यामुळे बहुतांश मुस्लिम समाज जो आहे तो बँकांच्या व्यवहारापासून दूर राहतो आणि त्याचा परिणाम या समाजाच्या विकासावरही झालेला दिसून येतो. त्या सिस्टीममध्ये व्याज घेत नाही, ते तुमच्या उद्योगधंद्यामध्ये पार्टनर होतात आणि तुमच्या लॉसेसमध्ये आणि प्रॉफिटमध्ये, नफा आणि तोटा दोन्ही ह्याच्यामध्ये ते सहभागी होतात. एक अर्थानं चांगलं आहे, म्हणजे ते सुरक्षित हे आहे असं मला वाटतं. दुसरं असं की अरब देशामध्ये मोठ्या प्रमाणात हे बँकिंग चालतं आणि ते त्या अर्थानं यशस्वी आहे. आपल्याकडे तो प्रयोग करायला काही हरकत नाही. गेल्या 2 वर्षात मोदी सरकारची मुस्लिम विरोधी झालेली प्रतिमा बदलण्यास मुस्लिम बँकांची मदत होईल. काय मग ते 20-20 लाईन लावतात एका घरातले लोक, मग ते पैसे बँकेत असतातच त्यांचे, मग ते असतात. मग हे वेगळी बँक काढण्याची, इस्लामीकरणाच्या नावाने हे शिवसेनेचा विरोध आहे. अशी बँक किंवा बँकिंग सुरू करायचं म्हटलं तर साहजिकच त्याची म्हणजे पार्लमेंटमध्ये देखील प्रोसेस करावी लागणार आहे, कायदा करावा लागणार आहे. शिवसेनेची भूमिका काय? आम्ही होऊच देत नाही, ते आम्ही नाही होऊ देणार. त्याचं कारण काय, तुम्ही सगळ्या बँका आपले राष्ट्रीय बँका त्या सगळ्यांचे खाते असतात. तिथे अजून तुम्ही कास्टिझम, धर्माचं राजकारण कशाला आणता? भाजपचा मार्गदर्शक असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समान नागरी कायद्याच्या बाजूस आहे. एका देशात बँकिंगचे 2 कायदे कसे असू शकतात असा प्रश्नही त्यामुळे उभा राहू शकतो. शिवाय जसं मुस्लिम मागास आहेत तसंच शेतकरी, शेतमजूर आणि छोटी मोठी कामं करणारा 40% समाजालाही बिनव्याजी बँकिंगची सोय का नको, असे शेकडो प्रश्न राजकारण तापवणार आहेत हे नक्की. दिल्लीहून प्रशांत कदम आणि अक्षय कुडकेलवारसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.